हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी डॉक्टर अपर्णा. हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज जागतिक आरोग्य दिन, वर्ल्ड हेल्थ डे. त्यानिमित्त आपणा सर्वांना आरोग्यमय शुभेच्छा. सर्वांचं आरोग्य निरोगी राहो याच शुभेच्छा. आरोग्य दिनाबद्दल बोलताना या आरोग्याची व्याख्या करताना WHO ने आणि आयुर्वेदाने ती व्याख्या कशी केली आहे ते समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आपण ती व्याख्या आधी बघू. आरोग्य म्हणजे काय, तर फक्त रोगांचा अभाव म्हणजे आरोग्य आहे का, तर नाही. व्यक्तीचं शारीरिक, मानसिक, सामाजिक, भावनिक, आध्यात्मिक सगळं आरोग्य उत्तम असणं म्हणजेच तो व्यक्ती निरोगी आहे असं समजलं जातं. आयुर्वेदामध्ये खूप व्यापक व्याख्या केलेली आहे. समदोषः समाग्निश्च समधातु मदक्रियः प्रसन्नात्मेंद्रिय मनः स्वस्थ इत्यभिधीयते. म्हणजे ज्या व्यक्तीचे त्रिदोष वात पित्त आणि कफ त्यावरच पूर्ण शरीर प्रकृती अवलंबून असते व्यक्तीची, तर ते 3 दोष साम्यावस्थेत असणं गरजेचं आहे. सप्त धातू मानलेले आहेत. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र हे सप्त धातू योग्य प्रमाणात असले पाहिजे. त्यानंतर 3 मल, पुरुष, मूत्र आणि स्वेद हे सुद्धा योग्य प्रमाणात असले पाहिजे. एवढ्यावरच थांबला नाही आयुर्वेद, तर म्हणतो की आत्मा, इंद्रिय आणि मन हे सुद्धा प्रसन्न असलं पाहिजे. म्हणजे मनाचा समावेश कितीतरी आधी उत्तम आरोग्यासाठी आयुर्वेदाने मानलेला आहे आणि WHO ने खूप नंतर बाकीच्या गोष्टीचा अंतर्भाव या व्याख्येमध्ये केलेला आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपलं शरीर चांगलं पाहिजे, शारीरिक आरोग्य चांगलं पाहिजे, आपलं मानसिक आरोग्य सुद्धा तितकंच चांगलं असणं गरजेचं आहे. आपण समाजामध्ये राहताना समाजामध्ये कसं वावरतो, आपलं सामाजिक आरोग्य कसं आहे ते बघितलं पाहिजे. स्पिरिच्युअलिटी आपल्यामध्ये आहे का ती सुद्धा खूप गरजेची आहे. या सगळ्या गोष्टी उत्तम असतील तर तुमचं आरोग्य उत्तम आहे असं समजलं जातं. या वर्षीची WHO थीम काय आहे बरं या आरोग्य दिनाची, तर माझं आरोग्य माझा हक्क. म्हणजे माझं आरोग्य हा माझा हक्क आहे, तो मला मिळायलाच पाहिजे. म्हणजे माझं आरोग्य चांगलं राहील. मग आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे. आपल्याला चांगलं अन्न मिळालं पाहिजे, आपल्याला चांगली हवा मिळाली पाहिजे, आपल्याला पोल्युशन नको आहे, अन्नामध्ये काही भेसळ नको आहे आणि पर्यावरण आपलं सगळं चांगलं पाहिजे. शुद्ध हवा आपल्याला ती मिळाली पाहिजे, पाणी स्वच्छ मिळालं पाहिजे. म्हणजे अन्न आणि पाणी आणि हवा या 3 मूलभूत आपल्या गरजा आहेत, त्या योग्य पद्धतीने आपल्याला मिळायला पाहिजेत. पण आजकालचं अन्न आपण बघतो सगळीकडे भेसळ झालेली आहे. त्यानंतर पाणी सुद्धा बऱ्याच वेळा अशुद्ध पाणी असतं. ते पाणी आणि मुबलक प्रमाणात पाणी मिळायला पाहिजे. औरंगाबाद सारख्या ठिकाणी 7-7, 8-8 दिवसाला पाणी येत आहे. त्यानंतर हवा, पोल्युशन सगळीकडे वाढलेलं आहे. तर हे सगळं चांगलं जर आपल्याला मिळालं तर आपलं आरोग्य चांगलं राहील. पण मग हे सगळं मिळवण्यासाठी ही जबाबदारी एकट्या शासनाचीच आहे का, तर नाही. प्रत्येकाने त्याला हातभार जर लावला तर निश्चित आरोग्य चांगलं राहू शकतं आपलं. पर्यावरणाच्या दृष्टीने विचार केला तर वृक्षतोड आपण थांबवली पाहिजे. आपल्याला जेवढे झाडं लावता येतील तेवढी झाडं आपण लावली पाहिजेत. म्हणजे आपोआपच पर्यावरणाचं रक्षण होईल. त्यामुळे पाऊस चांगला पडेल. पाऊस चांगला पडला तर पाणी साठा व्यवस्थित राहील आणि पाणी साठा व्यवस्थित राहण्यासाठी आपल्याला रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. हे फक्त शासन यंत्रणेवर सोडून चालणार नाही. मग प्रत्येकाने थेंब थेंब वाचवला, प्रत्येकाने पावसाचा प्रत्येक पडणारा थेंब जर आपल्या जमिनीमध्ये जिरवला तर काय होणार आहे, पाणीसाठा वाढणार आहे. त्यामुळे पाण्यात आपल्याला स्वतःच्याच घरी बोर असेल तर आपलं पाणी वाढणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आधी स्वतःपासून चालू करायच्या. माझं आरोग्य माझा हक्क हे बरोबर आहे, पण त्याआधी माझं आरोग्य माझी जबाबदारी नाही का. आपण जबाबदार व्यक्तीप्रमाणे वागलं तर 50% आजार आपण टाळू शकतो. आपल्या खाण्याच्या सवयी, आपल्या झोपण्याच्या सवयी, आपल्या वागण्याच्या सवयी, विचार करण्याची पद्धत हे सगळं चुकीचं होत आहे. आपली लाईफस्टाईल बदललेली आहे. लाईफस्टाईल बदलल्यामुळे आपण आजारांना आमंत्रण देत आहोत आणि मग हे आजार कोण ओढवून घेतो, आपण ओढवून घेतो. मग कुठल्या हक्काने आपण आरोग्य मागायचं. म्हणून आपण आपलं आरोग्य आधी स्वतः चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि नंतर मग आपण आपल्या हक्काबद्दल बोलू शकतो. आधी आपण आपली जबाबदारी ओळखून घेऊया. आपली जबाबदारी काय आहे, आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं. त्यासाठी काय करावं लागेल, आपली दिनचर्या. आयुर्वेदामध्ये दिनचर्या, रात्रीचर्या, ऋतुचर्या सांगितलेलं आहे. सकाळी लवकर उठलं पाहिजे, रात्री लवकर झोपलं पाहिजे,
यामुळे काय होतं, आरोग्य चांगलं राहतं. सकाळी लवकर उठलं तर मलत्याग चांगला होतो. मलत्याग चांगला झाला तर पचनसंस्था चांगली राहते. हे सगळं एकमेकांशी निगडीत आहे. रात्री लवकर झोपलं, सकाळी लवकर जाग येईल. रात्री उशिरा झोपल्यामुळे सकाळी लवकर जाग येत नाही आणि सगळंच सिस्टीमच सगळी बिघडून जाते. आणि जेवणाच्या वेळा त्या सुद्धा आपल्याकडनं पाळल्या जात नाही. वेळेवर आपण जेवण केलं पाहिजे. रात्री खूप उशिरा खायचं नाही. पहिलं अन्न पचल्याशिवाय खायचं नाही. 4 तास तरी कमीत कमी एकदा खाल्ल्यानंतर दुसरं अन्न पण घेतलं नाही पाहिजे. हे नियम पाळले गेले पाहिजेत. आहार सुद्धा खूप सात्विक आहार असला पाहिजे. नेहमीच तिखट मसाले आणि असे आहार घेणं टाळलं पाहिजे. कधीतरी चेंज म्हणून खायला हरकत नाही. हॉटेलिंग, फास्ट फूड, जंक फूड हा वापर अति प्रमाणात आता सध्या वाढलेला आहे. त्याला सुद्धा थोडा आळा आपण जर घातला तर निश्चित आपलं आरोग्य चांगलं राहील. आणि उत्तम आरोग्य कशासाठी गरजेचं आहे तर धर्मार्थ काम मोक्षाणाम आरोग्यम मूलम उत्तमम. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. ते प्राप्त करण्यासाठी उत्तम आरोग्य असणं गरजेचं आहे. या आरोग्यालाच आपण हेल्थ म्हणतो. यालाच स्वास्थ्य असं सुद्धा म्हटलं जातं. आयुर्वेदाचं प्रयोजनच काय आहे? स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम च. म्हणजे स्वस्थ व्यक्तीचं स्वास्थ्य उत्तम ठेवायचं आणि रोग झाला तर तो बरा करायचा, हे आयुर्वेदाचं प्रयोजन आहे. म्हणजे पहिलं प्रयोजन काय? आजार होऊच द्यायचा नाही, स्वास्थ्य जपून ठेवायचं. त्यासाठीच आयुर्वेद मग दिनचर्या, ऋतुचर्या, रात्रीचर्या ह्या सगळ्या गोष्टी सांगतो. त्याप्रमाणे जर आपण आचरण केलं तर आपलं आरोग्य चांगलं राहतं. आयुर्वेदामध्ये पंचकर्म सुद्धा सांगितलेलं आहे. त्याद्वारे त्या त्या ऋतूमध्ये शोधनक्रिया सांगितलेली आहे. ती जर केली तर शरीर स्वस्थ होतं, तर शरीर स्वस्थ राहण्यास मदत होते. मग ह्या सगळ्या गोष्टी आधी आपण आपल्या आरोग्याची जबाबदारी स्वतः घ्यायची आहे. आपलं आरोग्य बिघडणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे आणि मग आपण हक्काकडे आपण वळू शकतो. आपण आहाराबद्दल बोललो आणि आता त्रयोपस्तंभापैकी दुसरा भाग येतो निद्रा. ती निद्रा घेताना आपण 7 ते 8 तास झोपलं पाहिजे. ते प्रॉपर वेळामध्ये. अगदी 10-11 वाजता झोपायचं, सकाळी 6-7 वाजता उठायचं. या काळातली झोप ही आरोग्यदायी असते. कुठूनही आता 2 वाजता झोपून सकाळी 9 वाजता उठला, झाले 8 तास, असं चालणार नाही. त्याने आपलं आरोग्य बिघडणार आहे. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आणि नंतरचा त्रयोपस्तंभामधला तिसरा उपस्तंभ येतो तो ब्रह्मचर्य. आता उपस्तंभ म्हणजे काय तर पिलर. आपल्या शरीराचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी हे 3 पिलर्स सांगितलेले आहेत. तर ब्रह्मचर्य म्हणजे फक्त कामवासनाच नाही, तर आपल्या सगळ्या इंद्रियांवर संयम ठेवणं. आपल्या इंद्रियांचे जे विषय आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, या विषयांचं सेवन करताना ते मर्यादित प्रमाणामध्ये केलं पाहिजे. कुठल्याच विषयाच्या सेवनाचा अतिरेक नको, त्याने सुद्धा आपलं स्वास्थ्य बिघडणार आहे. हे झालं शारीरिक स्वास्थ्याच्या बाबतीत. त्यानंतर येतं मानसिक स्वास्थ्य. ते सुद्धा खूप आवश्यक आहे. कारण आजकाल मनोकायिक रुग्ण खूप वाढलेले आहेत. सायकोसोमॅटिक डिसीजेस खूप वाढलेले आहेत. मन खूप अशांत झालेलं आहे. त्यासाठी कारणीभूत आहे ईर्ष्या, द्वेष, मोह या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत. त्यामुळे कुठं थांबायचं हे लक्षात घेतलं पाहिजे. प्रगती तर आपल्याला करायची आहे, पण सगळं बॅलन्स करून. प्रगती करता करता इकडे आपलं आरोग्य जर बिघडलं तर काहीच उपयोगाचं नाही. आधी जे 50व्या 60व्या वर्षी आजार दिसायचे ते आता खूप 30व्या वर्षी आलेले आहेत. हार्ट डिसीज, हार्ट अटॅक, नंतर जॉईंट पेन, नंतर ओबेसिटी, डायबिटीस, खूप अलीकडे आजार आलेले आहेत. याला एकच कारण आपली बदललेली जीवनशैली आणि आपले ताणतणावाची जीवनशैली. हे ताणतणाव कमी करण्यासाठी आपल्याला परत योगाभ्यासाकडे वळावं लागेल. प्राणायाम करावे लागतील, ध्यानधारणा करावी लागेल. मला वेळच नाही ही सबब सगळ्यांनी सोडून दिली पाहिजे. थोडा तरी वेळ काढायचा, 1 तास स्वतःसाठी द्यायचा. वॉकिंग करा, जॉगिंग करा, एरोबिक्स करा, झुंबा करा, काही करा. प्राणायाम करा थोडे आणि थोडं मेडिटेशनसाठी वेळ द्या. एवढं जरी तुम्ही केलं तर तुमचं आरोग्य उत्तम राहणार आहे. त्यानंतर हक्काकडे बघताना आपल्याला असं म्हणता येईल की तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेला, तुमचा तिथे हक्क काय आहे की तुम्हाला तुमच्या आजाराचं डायग्नोसिस व्यवस्थित समजावून सांगणं हा तुमचा हक्क आहे. तुम्हाला जर सेकंड ओपिनियन घ्यायचं असेल तर तुमचा हक्क आहे की तुम्ही सेकंड ओपिनियन घेऊ शकता. त्यानंतर ट्रीटमेंट व्यवस्थित होते की नाही, काही तुमच्या शंका असतील तुम्ही डॉक्टरांना ते विचारू शकता, हा तुमचा हक्क आहे. त्यानंतर बिलिंगच्या बाबतीत विचार करायचा झाला तर तिथे सुद्धा तुम्हाला बोलता येतं, हा तुमचा हक्क आहे. त्यामुळे पेशंटच्या बाबतीत काही विचारणं, ते समजून घेणं, ट्रीटमेंट व्यवस्थित होते आहे की नाही ते विचारणं हा तुमचा हक्क आहे. पण हॉस्पिटलमध्ये असताना तुम्ही सुद्धा जबाबदारीने वागलं पाहिजे. त्यात तुम्ही कसं काय वागलं पाहिजे की तुम्ही तुमच्या आजाराची माहिती डॉक्टरांना व्यवस्थित दिली पाहिजे. डॉक्टर सांगतात त्याप्रमाणे आचार विचारांचं पालन केलं पाहिजे. ट्रीटमेंट व्यवस्थित घेतली पाहिजे. त्यानंतर
उगाच विनाकारण सगळ्यांना दोष न देता म्हणजे डॉक्टरांवर रागवणं किंवा त्या स्टाफवर ओरडणं हे टाळलं पाहिजे. कारण त्यांच्याकडे कामाचा व्याप एवढा असतो की पेशंट बघा थोडा जरी उशीर झाला तरी पेशंट डॉक्टरवर चिडतात की आम्हाला का बघितलं नाही. ऍक्च्युअली डॉक्टर तो पहिला पेशंट बघतच असतात, त्यामुळे डॉक्टरांना दोनच हात असतात हे पण समजून घेतलं पाहिजे. आणि डॉक्टरांवर कोणाचाच किंवा द्वेष नसतो. डॉक्टर सगळ्यांना सारखंच समजतात आणि ते ट्रीटमेंट करत असतात. पण सगळ्यांनी समजून घेऊन जर डॉक्टरांकडे त्या भावनेने बघितलं तर डॉक्टरांना काम करण्यासाठी अजून हुरूप येतो आणि चांगल्या पद्धतीने ते काम करू शकतात. पण आजकाल समाजामध्ये जी मानसिकता बदलत चाललेली आहे ती बदलणं कुठेतरी गरजेचं आहे हे मला या माध्यमातून सांगावंसं वाटलं. मग आपले हक्क आपल्याला मिळवायचे आहेत, ते कोणी नाकारू शकणार नाहीत, पण त्यासाठी आपलं वर्तन सुद्धा चांगलं असलं पाहिजे आणि आपण जबाबदारीने वागलं पाहिजे. आता एखादा व्यक्ती बघा अल्कोहोलिक आहे, खूप ड्रिंक घेऊन त्याचं लिव्हर खराब झालेलं आहे आणि असा पेशंट हॉस्पिटलमध्ये पोहोचतो आणि हॉस्पिटलमध्ये पोहोचून त्या डॉक्टरांवर दबाव आणतोय की माझा आजारच बरा झाला नाही, मग तुम्ही लक्षच दिलं नाही माझ्याकडे. आता या दोष कोणाचा आहे? आधी ड्रिंक घेऊन लिव्हर खराब झालेल्या डॉक्टरांचा दोष आहे का? तर मग जेवढं शक्य आहे तेवढं डॉक्टर प्रयत्न करतील, पण तुम्ही आधी दारू पिताना किंवा ड्रिंक घेताना हा विचार केला नाही की माझं आरोग्य खराब होत आहे. तर त्या आधी आपण आपली जबाबदारी ओळखायची, मग आपण आपले हक्क मागायला जाऊ शकतो. आपण आपले हक्क मागण्याचा पूर्ण अधिकार आहे आपल्याला. तर या गोष्टीकडे जर लक्ष दिलं तर आपण आपला हा आजचा आरोग्य दिन चांगल्या प्रकारे साजरा करू शकतो आणि सगळ्यांचं आरोग्य उत्तम राहो हीच सदिच्छा. माझा हा व्हिडिओ कसा वाटला जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. पुनश्च धन्यवाद.